ऑर्थोपेडिक चिकित्सा व पुनर्वसन सेवांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असलेल्या संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या वतीनं नवीन व अत्याधुनिक फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग सुरू करण्यात येत आहे। या विभागाचे उद्घाटन 5 ऑगस्ट रोजी होणार असून ही सुविधा भारतातील सर्वात अद्ययावत आणि मोठ्या पुनर्वसन केंद्रांपैकी एक ठरणार आहे। संचेती हॉस्पिटलच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। यावेळी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती, होम हेल्थ केअर आणि कम्युनिकेशन्स विभागाच्या संचालिका रुपल संचेती आणि फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉक्टर दर्शिता नरवानी उपस्थित होते। प्रगत तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय कौशल्य आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन याद्वारे पुनर्वसन सेवांमध्ये नवे मापदंड निर्माण करण्याच्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला। या विभागाचे उद्घाटन पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार प्राप्त तसेच भारतासाठी शूटिंग क्रीडा प्रकारात पहिले सुवर्ण पदक जिंकणारे अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात नामवंत मेंदू विकार तज्ञ, ऑर्थोपेडिक, शल्यविशारद, बालरोग तज्ञ, क्रीडा क्षेत्रातील तज्ञ तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या भविष्य केंद्रित विभागामध्ये न्यूरो, ऑर्थोपेडिक, पेडियाट्रिक, वेस्टिब्युलर, कार्डिओ, रेस्पिरेटरी आणि स्पोर्ट रिहॅबिलिटेशन अशा विविध क्षेत्रातील तज्ञ फिजिओथेरपिस्ट एकत्र येऊन समग्र पुराव्यांवर आधारित व वैयक्तिकृत उपचार प्रदान करतील। या सुविधेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक व इंटेलिजंट थेरपी सिस्टीमचे एकत्रीकरण। यात एक्सोस्केलेटर, गेट ट्रेनिंग रोबोट्स, शोल्डर, हँड आणि कॉग्निटिव्ह रिहॅब रोबोट्स, अंडर वॉटर ट्रेडमिल, बॅलन्स मास्टर, व्हर्च्युअल रिएलिटी थेरपी, आयसोकायनेटिक ट्रेनर्स, FES, FMS, BFRT, मॅट्रिक्स रिदम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी, रोबोटिक हँड ट्रेनर्स, ADL फोक्स्ड हँड स्टेशन्स, फंक्शनल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन, फंक्शन मॅग्नेटिक स्टिम्युलेशन्स आणि ब्लड फ्लो रिट्रॅक्शन थेरपी यांचा समावेश आहे। या प्रणालीची रचना पुनर्प्राप्तीला गती देण्यासाठी, शरीराच्या हालचाली किंवा प्रभावित अवयवांचे कार्य पूर्ववत करण्यासाठी आणि हालचालींचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे। संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर पराग संचेती म्हणाले, हा विभाग केवळ सुविधांचा विस्तार नाही तर अचूक वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञान संपन्न रिहॅबिलिटेशन सेवांकडे घेतलेली एक मोठी झेप आहे। रुग्णांचे कल्याण आणि पुनर्प्राप्ती केंद्रस्थानी ठेवणारी भारतातील सर्वात प्रगत सुविधा सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो। नमस्कार, मी डॉक्टर पराग संचेती। उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आमच्या नवीन फिजिओथेरपी डिपार्टमेंटचं उद्घाटन समारंभ पार पडणार आहे। या उद्घाटन समारंभासाठी आपले इंडियाचे फर्स्ट शूटिंगचे गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्राजी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्या या डिपार्टमेंटचं इनॉग्रेशन होईल। या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की हा डिपार्टमेंट 12,000 स्क्वेअर फीटवर बनवलेला आहे। त्याच्यात अत्याधुनिक सगळे मशीन्स उपलब्ध आहेत। अक्वा ट्रेडमिल, अंडर वॉटर ट्रेडमिल, आयसोकायनेटिक मशीन्स, त्याचबरोबर रोबोटिक मशीन्स फॉर न्यूरो फिजिओथेरपी असं सगळं आहे। पीडियाट्रिक फिजिओथेरपीचा सेक्शन वेगळा आहे, त्याचबरोबर मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपीचा सेक्शन वेगळा आहे। असं हे एक अत्याधुनिक डिपार्टमेंट उद्या दुपारी 3 वाजता लॉन्च होणार आहे। मला असं एक नागरिकांना अपील करावंसं वाटतो की ह्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा आपण फायदा घ्या। आजकाल 90% जे रोग आहेत, कंबरदुखी म्हणा, गुडघेदुखी म्हणा, मानदुखी म्हणा, काही कार्डियक इश्यूज आहेत, लंग्सचे इश्यूज आहेत, ते फक्त फिजिओथेरपीने पूर्ण बरे होऊ शकतात 90%। त्यामुळे या फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळ्या फिजिओथेरपी टाईपची सोय केलेली आहे आणि त्याचा फायदा सगळ्या रुग्णांनी नक्की घ्यावा। त्याच्यामुळे आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो आणि ही शस्त्रक्रिया टाळताना जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते पण आम्ही इथं सांगतो आणि त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी ही पूर्णपणे फिजिओथेरपीनी फक्त आम्ही बरी करू शकतो। आता जे बाहेरचे जे फिजिओथेरपी रेट्स आहेत, जर तुम्ही मुंबईत धरले तर थोड्या जास्त प्रमाणात आम्ही ते काय केलंय की खूप सबसिडाईज केले। 300 रुपयापासून ते 1500 रुपयापर्यंत एक सेशनची किंमत असू शकते। जर हाय एंड फिजिओथेरपी पाहिजे असेल की एखादा पॅराप्लेजिक आहे, एखादा हेमिप्लेजिक आहे, त्याला रोबोटिक असिस्टेड न्यूरो फिजिओथेरपी पाहिजे तर त्याला सेशनला कॉस्ट जास्त असतील, कारण 1-1 तास 3-3 फिजिओथेरपिस्ट त्या रुग्णांसाठी एंगेज असतात। पण काही जे गुडघ्याचे असतील फिजिओथेरपी की त्याला काही मशीनची गरज नाहीये, त्यांना फक्त 300 रुपयात पण एक सेशन दिला जाऊ शकतो।